नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 7 मे 2026. आता एक प्रॉब्लेम झाला आहे मित्रांनो, म्हणजे झाडाचा प्रॉब्लेम झाला आहे. ते फणसचं झाड आणलेलं का नाही आम्ही, फणसाचं झाड, त्याचं सगळी पानं गळून पडायला लागली. ती हे का तुम्हाला दाखवतो. हे काय पानं सगळी गळून पडायला लागली, ते खाली पडली ते आहे का. नेमकं कशामुळं पडायला लागली तीच कळणं झाली. काही घोस येऊन पानं कातरून खाली पडत्या का नेमकं गळून पडतात तेच कळणं झाले. सगळी पानं पडले ते खाली आहे का. कशामुळं पडायला लागले तेच कळणं. नाहीतर मला वाटते पानं जसं वाळलं उन्हानं तसं पडत असतील असं वाटायला लागले मला. फणसाची पानं ठीक आहे सगळी वरचे पडले, इथले इथले इथले. वांगी आलेत का बघूया. आहे वांगी पण येतात, एक एक दोन दोन. तिकडं पण एक आलं, इकडं 2-3 आली. ती वांगीची झाडं होती केवढी केवढी, झाली केवढी केवढी बघा. मित्रांनो, पायपीत आषेड टाकले, आषेड घाण निघावी म्हणून आहे का. यात कोण टाकल काय आषेड. राहुलनं आषेड टाकले सगळं आणि सगळ्या धुऱ्या लागला ह्याच्यातनं. हे सगळी घाण अडकले नाही, आता पाणी जायना झाले ह्याच्यातून, म्हणून त्याने ह्याच्यात पण आषेड टाकले आणि बेशनमध्ये पण आषेड टाकले. ठीक आहे, बेशनमध्ये पण टाकलं. सगळं काळं किट्ट झालं आहे बेशन आहे का. आता हे काळं निघेल का नाही काय माहिती. सगळे ह्याच्यात टाकले. आता हे पाणी ओतल्यावर निघेल का नाही काय माहिती. आता हे हाय असंच काळं राहणार असं वाटतंय मला, पण आता पाणी ओतल्यावर बघायला पाहिजे. टाकून ठेवले त्यानं आषाढ मागाच्या नाही काय निघते का नाही काय माहिती. त्याचं आता बेशनमध्ये पाणी ओतून बघतो नेमकं काळं झाले का काय बघूया. आहे का, मी सांगितलेलं बेशन काळं होणार, ओतू नको. शेवटी तिने ओतलं नाही नाही निघल म्हणलं स्वच्छ आहे का. सगळं काळे किट्टी झालं आहे का. हो, हातानं घासलं तरी निघणं झाले आहे का. ते कायमचं हाय असंच राहणार आहे. आता ही निघणार नाही अजिबात. त्याला टाकू नको म्हणलेलं तर टाकलं बिनकामाचं. आता आई आल्यावर बोंबलत्या. अर्जुन आता झोपला आहे, म्हणजे झोपला नाही, झोपायचं नाटक करायला लागला आहे. कारण की मोबाईल चार्जिंगला लावलं आहे ना, आणि त्यात नाही चार्जिंग म्हणून गप्प बसला आहे. नाहीतर आत्तापर्यंत मोबाईल घेऊन बसला असता. किती टक्के चार्जिंग आहे बघू अर्जुन. आत्ताचे 11% झाले, म्हणजे वेळ आहे चार्जिंग व्हायला. अर्जुन आत्ताचे 11% झाले चार्जिंग. नाटक करतोय झोपायचं, ते बळण करतोय. आता मज्जा बघा आहे का. मी खाली बसलो तर डोळं उघडले. अरे 11% झाले आत्ताशी. हां नाटक करतोय आहे का. 11% झाले. घे की मोबाईल, हॉटस्पॉट पाहिजे ना. नाही तर मोबाईल घेऊन बसते. आता नको म्हणाला, चार्जिंग नाही म्हणे. अजून मी तुला एक दाखवतो माझ्या हातात काय सांगायचं. माझ्या हातात काय सांग, ओळख. कॉफी नाही, चॉकलेट नाही, ओळख की काय. पैसे किती रुपये. 10 रुपये नोट पडले. हां 10 रुपये नोट पडले. तुला कसं कळालं. होते. लगेच कळायला 10 रुपयाची नोट फाटलेले आहे का. 2 तुकडं झाली ती. पण तुला कसं कळायलं 10 रुपयाची नोट आहे हातात. हां लगेच कळायलं आणि कधीतरी बघितलेलं आहे वाटतं कपाडात फाटलेली नोट. दर ठेव तुला खायला आण तुला. जा की खायला आण. नाही लगेच कळायला फाटलेली नोट आहे. अर्जुन मला तो दगड उचलून दाखव. तो बघूया किती दाम आहे. तुला 10 रुपये देतो. तो दगड जा की. नाही बघू की उचलून तुला. मला दाखव ना किती ताकद आहे बघायची आहे मला तुला. यो यो कोण पण उचलेल बाहेर काय. ये उचलून दाखव. यो बाहेर काढू. काढला बाहेर. दाखव ना बघू. काय एवढा असा
का दोन्ही चला वर उचलून दाखवायचं असा बाहुबली गत. चल वर असं दोन्ही हातानं उचलून दाखव. हा तसं नाही ठेवून नाही एका हातात ठेवायचं नाही कुठं ठेवू. या हा या तू उचलू शकत नाही वर. हे असं दोन्ही हातानं उचलायचं वर. उचललं बस. हा तू कमरपत्र उचलला आणि टाकला खाली. काय हारलास तू हारलास राजवीर. काय ते अर्जुन तू हारलास. मी उचलून दाखवू काय. मला काय उचलला येते सोड पण तू हारलास अर्जुन. नाही तर तुला 10 रुपये देणार होतो मी. तुला कुठे दिसली? हां हे फुलं तोडू नको उद्याच्याला लागत्यात. तोडलास कशाला ते. तुला कशाला पाहिजे? हा बिनकामच फुलं तोडलाच बघ. आता काय आंब्याच्या झाडाला लावायलाच ते फुल. काय अर्जुन पण हे तसं करू नको. झाडासनी हे होतंय कुठले पण फुलं कुठं पण लावायला. अर्जुन लागलाय जेवायला. अर्जुन जेवताना केळ खायचं असतं. केळ देऊ काय. नको म्हणायला आलं कारण की काल केळं आणल्यात ना म्हणजे कच्ची आहे ती. काही काय 1-2 पिकलेली आहे ती. ठीक आहे ही एवढी 1-2 पिकलेली आहे ती. बाकीची कच्ची आहे ती. काल राहुलला आणलेत ना विकत रानातनं केळं. त्यातलं एक घेतो तोडून कसं लागते बघूया. चांगली लागतात देशी केळं. आणि ह्यात आहे ती आंब. ती पण काही कच्चीच आहे ती सगळी पिकलेली नाही ती. दर की केळ जेवताना चांगलं असते खाल्लेलं. दर की अरे घे घे म्हणताना काय घेणंच झालंय. राहू दे खातो मीच. परवा दिवशी त्यानं एवढी बॉलाला चिकटेप लावली तरी अजून त्यानं हुडकून दुसरी चिकटेप लावायला लागले. दुसरी चिकटेप बॉलाला आहे का हो चॉकलेटी. अरे खराब करू नको चिकटेप. कशाला खराब करायला लागला बिनकामाचं. एवढी बॉलाला काळी चिकटेप लावल्या तरी आणि चॉकलेटी लावायला आला. फरशीला असं टाकू नको चिकटतंय परत निघत नाही फरशीला. त्याला चिकटेप का आवडती मला तीच कळलं झाले. चिकटेप बघितली की खुळ लागते याला. काही ना काहीतरी चिटकवत बसते म्हणजे बॉलाला म्हणा ह्याला कशाला पण काय पण असं गुंडळत बसते चिकटेप. एवढी आवड आहे ह्याला चिकटचिपची. लय लावू नको जास्त लावू नको. हाय तेवढी लाव आणि बाकीची ठेव तिथं बॉक्सात. त्यानं हुडकून लावलाय चिकटेप त्या बॉक्सातली. त्या बॉक्सात होती ना त्यानं हुडकून बुकाना पाडायला लागला आता चिकटेपचा. आहे का संपवली चिकटेप त्यानं. पाक संपवून टाकली चिकटेप आहे ती पण. आता काय करणार ही चिकटेप लावून. काय उपयोग असते चिकटेप लावून ह्याचा बॉलाला. काय मिळते तुला. हा तुला व्हिडिओ करून काय मिळते? मला समाधान भेटते. मला पण समाधान मिळते. चिकटेप चिटकून समाधान भेटते तुला. चिकटेप चिटकून समाधान भेटते म्हणायला. कशात समाधान. अरे तोंडात घालू नको ते चांगलं नसतं. तोंडात घालायचं नाही कधी. हातानं काढके तोंडाला. हो अरे तोंडालाच लावते. तोंडातच घालते यात बॉल. चांगलं नसते म्हणताना आणि मुद्दाम घालते तोंडात. अरे पडलो मी. पप्पा खायला लागलेत पपई. पप्पानं पपईवर ताव मारलाय. अजून बाई पपई का मग अजून आहे का बघूया अर्जा सर. पपई आहे का बघू. संपले. अजून 2 आहेत पपई. अजून एक कापा. मला पण खायचं आहे. हा बस एवढे. अर्जे ब्या पुरतोस काय पपईच्या. हा पुरूया. एका वाटीत काढ द्या जर. एका वाटीत काढ. माझं नाव लावायचं म्हणते पपईच्या झाडीवर. एका वाटीत काढते. वाटी घे. लाईट लावली पाहिजे. लाईट नसली की नाही काय दिसत नाही. की वाटी माग आहे. ती माग आहे बा. हा सांगतो तुला सांगतो की चल कशात पुरायचं. हा ते माग आहे. सगळ्या बॅकाडा एक 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 काढ सगळे.
म्हणजे पपई तर येतील झाडाला आहे का नाही. आजू सारख्या पेप्शा खात जाऊ नको, सर्दी होईल. सारखं बघल तर पेप्शा खाते. पेप्शे किती आहेत बघू. हा 4-5 पेप्शे राहिले. चल. कुठं पुरायचे म्हणतोयस. अरे कुठे जात आहे? कुठल्या कुंडीत म्हणते मी. थांब इथं पुर. हा? नको इकडे. एक काम कर. थांब इकडं आण. कुठं पुरूया मला काही आयडिया मिळेल ना. इकडं सगळं भरले जागा. अर्जुन इथं पुर. कुठं? इथं खाली उकर सगळं. काय उकरतोस. इकडं मी उकरतो. इकडं बरा इकडं मी उकरतो. तुला उकरता येणार. उकर की मोठं. इकडं हे लागल हाताला लागेल इकडं. अरे आणखी आणि असं उकरायचं. हे थांब हे असं उकरायचं. तुझी ते बारकाय म्हणून लवकर येत नाही. पाय मग घेत कसा हात घालू. अर्जा आता खाल कसं झालं? हा हे असं एवढं उकरायचं. खोल उकरायचं जरा. एवढं पण खोदू नको. जरा उकरतोय रे. आता अर्जुनचा भाजायला लागली ती पाय. त्यामुळे त्याला म्हणलं चप्पल आणजा. कारण की एवढं ह्याच्यात उभं राहायचं म्हणजे चाट असं पायाची आगच व्हायला लागल्या. एवढं भाजायला लागली ती. लय पाय भाजायला येते म्हणून म्हणलं त्याला चप्पल आण. गेला नाही आणली. माझी पण चप्पल दे बाबा. नाही तर पाय भाजून भयानक ऊन आहे ना. त्यामुळं टाकू काय टाक. यातच सगळ्या टाकतो. येतील ना व असं सगळं मोजून टाकू. म्हणजे दाबतो जरा जोरात आहे नाही. तसं नको. मग तिकडे सांगतो. नाही मला इथनं सांग. अरे असं वर टिंगल की असं वर. पर्वत कसं असते पर्वत हा तसं कर की. पर्वत असते तसं करायचं व्हय. हा असं वर. असं बघ हा बघ तसं करतो म्हणजे कळतंय. आता किती दिवसाने येणार या बिया. 5 वर्ष. 5 वर्ष नाही ते हात लय घाण झालं माझं.